नमस्कार. महेश डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. चला तर आज आपण जे आर-आर-बी एन-टी-पी-सी रिक्रुटमेंट 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्र आहेत, फॉर्म भरण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मागचे जे 2 व्हिडिओ मी तयार केले ते मागच्या 2 व्हिडिओमध्ये पहिला जो व्हिडिओ होता त्याच्यात आर-आर-बी एन-टी-पी-सीचा जो शॉर्ट नोटिफिकेशन होती, ते शॉर्ट नोटिफिकेशनवर मी डिस्कस केलं. ते शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये तुमचे ज्या व्हॅकन्सी आहेत, कोणकोणत्या पोस्टवर किती-किती व्हॅकन्सी आहेत, त्याच्यानंतर त्याला लागणारे वयोमर्यादा, त्याच्यानंतर त्याची स्टार्टिंग डेट, एंडिंग डेट आणि ला अर्ज करण्यासाठी जी लागणारी ऑनलाईन फी त्याबाबत मी त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. आता दुसरा जो व्हिडिओ केलता तो याच्यावर केलता एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस. त्यात पूर्ण एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. ते 2 व्हिडिओ पाहून तुम्ही माहिती घेऊ शकता. आता तिसरा जो व्हिडिओ आहे त्यात मी तुम्हाला जी फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत, ती आवश्यक कागदपत्रे सांगणार आहे. ही जर कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फॉर्म भरायला तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे जे फॉर्म भरण्याची डेट सुरू व्हायच्या आधीच तुमच्याकडे ती कागदपत्र असणे गरजेचे आहे. जरी तुमच्याकडे ते नसतील तर ते सध्या मोकळ्या वेळेत तुम्ही आता ते काय करा, काढून घ्या. चला तर जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण आता पाहू. तर पहिलं आहे आधार कार्ड. आधार कार्ड, 10वी गुणपत्रक, 12वी गुणपत्रक आणि पदवी गुणपत्रक. ही जी शैक्षणिक तुमचे कागदपत्र आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आता हे जे प्रमाणपत्र आहे, हे तुम्हाला 10वीचं जे प्रमाणपत्र आहे, हे आवश्यक आहे. पण 12वीचं आणि पदवीचं प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे नसेल, तरी चालू शकतं. त्याच्यानंतर आता ही जे 10वी आणि 12वी हे 2 जे डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला 12वीच्या पोस्टवर म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जे एन-टी-पी-सीच्या जागा सुटलेल्या आहेत, त्याच्यासाठी आवश्यक आहे आणि अ, त्या व्यतिरिक्त जे पदवीचं गुणपत्रक आहे, हे ग्रॅज्युएट लेव्हलच्या जे एन-टी-पी-सीच्या जागा सुटलेल्या आहेत, त्याच्यासाठी आवश्यक आहे. जे ग्रॅज्युएट लेव्हलच्या ज्या जागा आहेत, त्यांच्यासाठी हे तिन्ही पण डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. 10वी, 12वी आणि पदवी. आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहेत, अंडर ग्रॅज्युएट ज्या एन-टी-पी-सीच्या जागा आहेत, त्यांना 10वी आणि 12वी हे 2 मार्कशीट असले किंवा प्रमाणपत्र असले तरी चालतंय. त्याच्यानंतर तुमचा जो पासपोर्ट साइज फोटो आहे, पासपोर्ट साइज फोटो हा तुमचा व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. कसं पाहिजे? व्हाईट बॅकग्राऊंड. व्हाईट बॅकग्राऊंड असला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी असते. जर तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड व्यतिरिक्त जर एखादा फोटो अपलोड केला, तर तुमचे जे फॉर्म आहे एन-टी-पी-सीचा तो रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की जे रेल्वे एन-टी-पी-सीचं स्टाफ सिलेक्शनचं हे नियम रूल्सचे नियम जे येतात ते कडक असतात. ते थोडी जरी चूक केली तर ते तुमचा फॉर्म काय करतात, बाद करून टाकतात. त्यामुळे हे पासपोर्ट साइज फोटो, सही याची काळजी घेणं गरजेचं असतं. तुमचे जेवढे डॉक्युमेंट अपलोड करायचे असते ते सर्व डॉक्युमेंटची काळजीपूर्वक अपलोड करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जी सही तुम्हाला अपलोड करावी लागते फॉर्म भरताना ती स्वतः हस्ताक्षरात पाहिजे. स्वतःच्या हस्ताक्षरात पाहिजे आणि व्हाईट प्लेन पेपरवर म्हणजे पांढऱ्या कागदावर झालेली पाहिजे सही. सही कशी पाहिजे? पांढऱ्या कागदावर व्हाईट प्लेन पेपरवर सही स्वतःच्या हस्ताक्षरात केलेली पाहिजे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र. आता हे जात प्रमाणपत्र तुम्हाला कोणतं पाहिजे? सेंट्रलचं पाहिजे. महाराष्ट्राचं किंवा स्टेट लेव्हलचं जात प्रमाणपत्र इथे चालणार नाही. कारण की जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे हे सेंट्रलमध्ये येतं. केंद्रशासित केंद्रीय मध्ये येतं. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं सेंट्रलचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर इथं जे कॅटेगरी येतं, प्रवर्ग येतं, जात प्रवर्ग यू-आर, ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-सी आणि एस-टी. आता इथं जे यू-आर म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी जात प्रमाणपत्राची गरज नसते. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमध्ये तुम्हाला चालू वर्षाचं जात प्रमाणपत्र लागतं 24 आणि 25. ई-डब्ल्यू-एससाठी काय आहे, चालू वर्षाचं 24-25चं तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे. आता ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्र जी कास्ट सर्टिफिकेट असतं, ते प्रत्येक वर्षी तुम्हाला रिन्यू करावं लागत असतं. प्रत्येक वर्षी त्याला रिन्यू करावंच लागतं. त्याच्यानंतर ओ-बी-सी सर्टिफिकेट पण तुम्हाला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. एस-सीसाठी पण
आवश्यक आहे, एस-टी साठी पण आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल. तर नॉन क्रिमिनल जे आहे ते यू-आरसाठी म्हणजे अनरिझर्व्ह जी कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी त्यांच्यासाठी आवश्यक नाहीये. कारण की त्यांना जे कास्ट सर्टिफिकेट आहे तेच आवश्यक नाहीये. त्याच्यामुळे ज्या नॉन क्रिमिनल पण त्यांना आवश्यक नाही. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट आवश्यक आहे. ओ-बी-सीसाठी पण नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. ई-डब्ल्यू-एससाठी पण नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. आणि एस-सी आणि एस-टी हे कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर तुमचा आता हे जे 2 गोष्टी आहेत, हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अद्ययावत चालू मोबाईल नंबर आणि अद्ययावत चालू ईमेल आयडी या 2 गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना तिथं सोबत असणे आवश्यक आहे. कारण की त्याच्यावर मोबाईलवर ओ-टी-पी किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर येत असतो. त्याच्यामुळे फॉर्म भरता वेळी तुमच्याकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे गरजेचं असतं. त्याच्यानंतर त्याची इतर कागदपत्रामध्ये तुमचं एम-एस-आय-टीचं सर्टिफिकेट आणि टायपिंगचं सर्टिफिकेट हे जरी नसलं तुमच्याकडे तरी पण चालू शकतंय. कारण की ते जी क्लरिकलची पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमची टायपिंग टेस्ट ही घेतली जाते. परंतु जे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे आता सध्या नसलं तरी पण काही हरकत नाहीये. हे जेवढे जे डॉक्युमेंट मी आता सांगितले, हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे यापैकी काही डॉक्युमेंट जर नसतील, तर ते डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे आहेत, जोपर्यंत फॉर्मची डेट सुरू होत नाही, म्हणजे जोपर्यंत फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन सुरू होत नाही, तोपर्यंत तुम्ही हे जे सर्व डॉक्युमेंट आहेत, हे रेडी करून ठेवायचे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी जे त्याच्याविषयी जी माहिती आहे, ती पाहू. धन्यवाद.